चेक. वेलकम बॅक. चॅम्पियन्स ट्रॉफी सोनारपाडामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. फेब्रुवारीमध्ये आपण आहोत आणि उष्णता आता वाढलेली आहे, त्यामुळे बॉडीला हायड्रेट ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचं सेवन करा आणि क्लायमेटला मॅच करण्यासाठी खऱ्या अर्थानं तुमची बॉडी देखील तशी सहमत पाहिजे. स्क्रीनवरती माजी उपसरपंच काटेश आणि नामवंत उद्योगपती त्यासोबत टेनिस बॉल क्रिकेटवरती त्यांचं असणार अतोनात प्रेम. आजवर 90 पेक्षा जास्त बाईक ज्यांनी या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत, जसे काशीनाथ दादा पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते चॅम्पियन्स ट्रॉफी सोनारपाडामध्ये. दादांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. मॅच बिटवीन कौसा आणि खोणी सी. पहिला बॉल सीनियर ओमकार. फुल टॉस बट कव्हरला तिकडे फिल्डर आहेत. डायरेक्ट हिटला ते चान्स घेण्याचा प्रयत्न करत होते. मागे बॅकिंगला फिल्डर होते पण थोडा थांबला अभिजित जेव्हा बॉल त्याच्या हातात आला होता आणि बॅटिंग साइडने अंपायरच्या डिसिजनला केलं चॅलेंज. DRS वेस्ट नो बॉल साठी अमर ठाकूर आपण या टीव्ही अंपायर. अमर ठाकूर या आपण टीव्ही अंपायर वॉर रूम मध्ये या. चला बॉबी आहेत. उत्कृष्ट फलंदाजीसाठी बॅट तुम्हाला पाहायला मिळते. पुष्पक ठाकूर, बॉबी, जागृती स्पोर्ट्स सोनारपाडा यांच्याकडनं. संपूर्ण चेंडू बाळाराम नामदेव ठाकूर माजी उपसरपंच सोनारपाडा. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी कूलर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनोद बाळाराम पाटील यांच्याकडून मालिकावीरसाठी बायसिकल तुम्ही पाहतायत. सुमित विजय पाटील यांच्याकडून मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, सामनावीर ट्रॉफीज विकास बाळाराम पाटील यांच्याकडून. लाईव्हची व्यवस्था गणेश पंडित पाटील हेडूटने. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर ड्युटी. त्यानंतर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे चषक स्वर्गीय सुनीता चंद्रकांत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ मुरलीधर चंद्रकांत म्हात्रे यांच्याकडून. या सर्वांचा मी मनापासून आभार. ओव्हर टू कमेंट बॉक्स. स्वीप करायचा तर बॉल हवे त्या थर्ड मॅनने पकडले कॅच. विकेट डाऊन. 1 for 1 जय मल्हार खोणी सी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. कॅप्टन आर्यन. सिनियर ओमकार चांगल्या लाईन अँड लेंथ वरती बॉलिंग करत आहेत. पहिल्या बॉलवरती एक आली, देन विकेट आली आहे. कोलात बॉल इकडे फॉलो थ्रो मध्ये अडवतात ओमकार. धाव भेटणार नाही. डॉट आला. इंटरेस्टिंग हे देखील मॅच असेल. 2 वाजून 34 मिनिटं झालेले आहेत. 2 वाजून 31 मिनिटांनी या मॅचला खऱ्या अर्थानं आपण सुरुवात केलेली आहे. सो विदिन 20 मिनिट्स तुम्हाला पहिली 4 षटकं टाकायची आहेत. फुल टॉस होता. स्वीप केला बॉलला. डीप स्क्वेअर लेग मधून बॉल सीमा पार आलाय. खोणी सी साठी पहिला चौकार. षटक पहिलं प्रगती पथावर आहे. स्टील 2 to go. कोलात आहे बॉल आणि इकडे तो थेट पडल्यानंतर विकेट किपरकडे. ठाकूर ट्रेडर्स अँड ट्रॅव्हलचे प्रोप्रायटर राहुल दादा ठाकूर यांचीही उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं आपण करूयात सहर्ष स्वागत. ज्यांच्या वतीने या संपूर्ण आपल्या टीमला RM गावदेवी सोनारपाडाला टी शर्ट देखील स्पॉन्सर करण्यात येतात दरवर्षी. ऑन साइडला बॉल सध्या आपण पाहत आहोत. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत ओमकार ज्युनियर. धावेत येते अर्थातच 2 धावा आल्यात आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलाय. टोटल स्कोर बॅटिंग करत असताना जय मल्हार खोणी सी 1 विकेट 7 धावा धावफलकावरती. एक विशेष सन्मान आपण लगेचच करणार आहोत आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आमच्या संपूर्ण जय गावदेवी RM 11 सोनारपाडा टीमच्या वतीने एक विशेष सन्मान या स्पर्धेसाठी ज्यांचं नेहमीच योगदान असतं ते आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट माजी उपसरपंच आणि खऱ्या अर्थाने 90 पेक्षा जास्त बाईक ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आतापर्यंत स्पॉन्सर केलेत ते काशीनाथ दादा पाटील यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. दादांना विनंती असेल या आपला सन्मान स्वीकारायचे.
या स्पर्धेसाठी त्यांचं विशेष सहकार्य संपूर्ण आमच्या मॅनेजमेंट कमिटी. अमोल पाटील कुठे असेल त्यांना विनंती आपण या. दोन मिनिटं सामना थांबवायचे. अमोल पाटील आपण यायचे. आमच्या संपूर्ण जय गावदेवी RM11 सोनापाडा यांच्या वतीने विशेष सन्मान आपण पाहतोय. कार्यसम्राट माजी उपसरपंच काशीनाथदादा पाटील यांचं नेहमीच सहकार्य असते या स्पर्धेला. विशेष सहकार्य आणि त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. दादांची उपस्थिती या स्पर्धेला आपण पाहतोय. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. खोलात बॉल टाकला निलेशला आपण पाहतोय सेकंड ओव्हरमध्ये. टोटल स्कोर फक्त आपण 7 या आकड्यावरती पाहत आहोत. खऱ्या अर्थानं ह्या चेहऱ्याला कोणत्या इंट्रोडक्शनची गरज नाही आहे. ज्या पद्धतीनं सामाजिक क्षेत्रामध्ये दादांचं कार्य आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःची जी ओळख निर्माण केलेली आहे. आजवर मला वाटत नाही की एखादा संघ त्यांच्याकडे गेला आणि नाही म्हणून त्यांना उत्तर मिळालं असेल. जे आजवर ज्या संघाने मागितले ते पूर्ण आतापर्यंत केले ते दिलेले आहेत. असे दानशूर दात आहेत काशीनाथदादा पाटील. आपलं पुन्हा एकदा आभार. गावदेवी RM11 सोनारपाड्याच्या वतीने दुसरं षटक आहे आणि येतो तो चौकार विकीच्या बॅटमधून खोणी सी साठी. चांगला फटका ऑफस्टोनचा बाहेरचा बॉल होता. पंच करण्यात आला आणि कव्हर्स मधून बॉलला सीमा पार पाठवलं. 4 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 11 वरती. सध्याचं हे दुसरं षटक प्रगतीपथावर आहे निलेश भोईर. ऑन साइडला चाललाय बॉल मिड विकेट मधून. फील्डर डीप मध्ये जरूर आहेत. धाव अर्थातच एक इकडे पूर्ण झाले आणि एका धावेसोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 12 धावा फलकावरती. पुढचा बॉल खोला. आता फुटवर्कला टेस्ट करणारा निलेश भोईरचा चेंडू. कौसा गावामध्ये जाणे पहिली बाईक पटकावली. आनंदाश्रू त्याच्या चेहऱ्यावरती होते. संपूर्ण कौसाकरांचा कौसा टीम ज्या पद्धतीने जल्लोष करत होती. आय थिंक त्या अगोदर मकर संक्रांत मध्ये देखील पहिली बाईक आलेली ओमकारच्या नावावरती होती लास्ट इयर. आणि दिन निलेश साठी जी पहिली होती. अष्टपैलुयात बरेचसे वर्ष ते देखील खेळलेले आहेत. आणि केतन मात्रे जे वाखेंचे आहेत आपले बायकरमॅन. त्यांच्या जडणघडणीमध्ये निलेश भोईर यांचा फार मोठा वाटा आहे. केशरीनाथ पाटील साहेब यांचं नुकतंच दरम्यान आगमन झालेलं मंचावरती आपल्या आणि दादांचे सहर्ष स्वागत आहे. धावा 13. शेवटचा बॉल असेल पॉवर प्ले मधला. निलेश लॉफ केलाय. समोर एक फिल्डर ज्युनियर ओमकार पकडले त्याने कॅच. विकेट डाऊन. दुसरा धक्का बसला खोणी सी ला. धावा 13. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 13 वरती. मी बऱ्याच संघांकडून या गोष्टी पाहतो. 2 ओव्हरचा खेळ संपला. येस पॉवर प्ले स्पेशल काही बॉलर असतात त्यामधला सिनियर ओमकार आहे.
कौसा संघाचा, तो फक्त पॉवर प्ले मध्येच आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर निलेशला आपण सेकंड स्पेलमध्ये पाहतो अथवा मग ओमकारला आपण पाहतो. आज आय थिंक कल्पेश देखील आपल्याला दिसत नाही, ॲब्सेंट आहे ते देखील. अष्टपैलू आहेत, चांगले बॅटर आहेत, चांगले बॉलर देखील आहेत, मात्र आज त्याची अनुपस्थिती आहे. पाहूया दुसऱ्या बाजूला जयमल्लाल कोणीसी कुठपर्यंत नेते या डावाला. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 13 या आकड्यावरती. पुढे आले, अगोदर खेळले, बॉलला फिरवले इकडे ओमकारने. 3 पॉइंटला बॉल होता, एकदा वालेली आहे आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 14 धावा. शॉर्ट बॉल ऑन साइडला टर्न करायचा होता, चान्स आहे, डायरेक्ट हिटसाठी नो लुक थ्रो होता ओमकार कडून. प्रशांत जस्टनच्या मागे, दोघांची बॉडी लँग्वेज सेम आहे आणि दोघे ब्रदर्स देखील आहेत. गोलंदाज विकेट किपर प्रशांत आणि ज्युनियर ओमकार चांगली गोलंदाजी. पहिल्या 3 बॉलमध्ये 2 लेग बाईकच्या फक्त सिंगल गेलेला आहेत. लोवा फुल टॉस, साईडचा बॉल फाईनली कडे चालला, फिल्डर धावतात आतमधले. हर्ष थ्रो करतात, धाव एकच आले, चांगला थ्रो. सिंगलने स्कोर सध्या आपण पाहतोय पुढे 16 धावा धाव फलकावरती आहेत. पालकरी आज आमचे नॉनस्टॉप आहेत, पहिल्या मॅच पासून कंटिन्यू त्यांची स्कोरिंग आहे. आता आय थिंक या इनिंग नंतर ते ब्रेक घेतील. बॉबी येतील. खोलात बॉल, बराचसा पॉज घेतला होता संदेश साळुंखेने, मात्र थांबला शेवटी अटेम्प्ट केलं, नाही जमलं. लेग बाईट्स, अनदर सिंगल, स्कोर ऑन 17 धावा. बॉबी दुपारच्या सत्रामध्ये दररोज असतात. सकाळचं मॉर्निंग सेशन आपल्या प्रतेश जरूर असतो आणि देन त्यानंतर बॉबी ठाकूर येतात दुपारी स्कोररच्या भूमिकेमध्ये. बॉबी प्रतेशचा रिलीव्हर आहे. 2 धावा आल्या आणि 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळकडे संपला. बॅटिंग करत असताना जयमल्लाल कोणीसी, विकेट 2, धावा आहेत 19. वेळ जास्त घेऊ नका प्लीज, 3 ओव्हरचा खेळ संपला, माफ करा. आताही कोणाला खिचडी खायची असेल, कारण उपवास आहे महाशिवरात्री आणि ती मॅनेजमेंटने व्यवस्था केली आहे. कॉम्बॉक्सच्या अगदी उजव्या बाजूला खिचडीची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यांना कोणाला खायची असेल जरूर या, प्रेक्षकांनाही खेळाडूंनाही सगळ्यांना. रिद्धेश पाटील यांच्याकडून ती व्यवस्था करण्यात आली होती. सो रिद्धेश सिंग मनापासून आभार. एकोणीस धावा झालेल्या. 4th ओव्हर मध्ये पुन्हा आलाय निलेश. 6 धावांचं पॉवर प्लेचं त्याचं षटक होतं. थोडी लाईन मारला, एक्स्ट्रा कव्हरचा गॅप मध्ये बॉल, सीमा पार, चौकार. अडवला, स्टॉप केलं बॉलला, एकदा मात्र रोखू शकले नाही. सिंगल येते आणि या सिंगल ने जयमल्लाल कोणीसीचं धावफलक जाऊन पोहोचले ते 24. लक्षात घ्या 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक आहे. 12th मॅन बिकॉज ऑफ उष्णता भरपूर आहे, त्यामुळे खेळाडूंना पाण्याची देखील गरज भासू शकते. 4th ओव्हर नंतर जर सिग्नल आला अंपायर कडून तर आपण तयारीत राहा. 24
ऑन साइडला चालला डीप स्क्वेअर रिजन मध्ये फिल्डर फारच वेगाने आले. सिंगल पूर्ण झाले. डबलचा प्रयत्न दोन्ही बॅटर्सने केला नाही. त्याचं कारण चांगली फिल्डिंग झाली आणि थ्रो साठी ते वाट पाहत होते. 25 धावा धावफलकावरती. कोलात आहे बॉल चाललाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. फील्ड डीप मधून फारच वेगाने आले. डबलला चान्स घेतली. आता थ्रो येतोय. आर्यनचं कौतुक असेल. फार वेगाने धावले डबल साठी. 2 धावा पूर्ण झाल्या आणि 2 धावांनी स्कोर 27 वरती. शांत चाललाय डाव. त्याचं कारण आहे बॉलला जास्त वेळेला बाउंड्रीज मध्ये कन्वर्ट करता आलं नाही बॅटर्सला. हे जे ग्राउंड आहे 50-60 ला नो डाऊट चांगल्या मॅचेस होत आहेत, पण त्यासाठी तुम्हाला 50 पर्यंत पोहोचावं लागणार आहे. 4th ओव्हर आहे. या ओव्हर मध्ये धावा आलेल्या आहेत. 8 धावा पहिल्या 4 बॉल मध्ये आलेल्या आहेत. 2 बॉल बाकी आहेत. निलेश बॉलिंग मार्क वरती आहे. तर पुन्हा संदेश साळुंखे. शॉर्ट बॉल होता. पॉइंटच्या वरतून काढलाय. अपर कट करत असताना शेवटी बॉलने वेग पकडलाय आणि तो सीमा पार. चौकार. तडीवान 31 धावात. या षटकातील शेवटचा बॉल 12 आलेला आहे. चांगला खेळ केला. आता 4 जून बॅटिंग केली जाते. जसा बॉल येतोय तसं उत्तर देतात बॅटर्स. कोणी सीचे संदेश पुन्हा खोला टाकला. यॉर्करला अटेम्प्ट होता निलेश कडून. ऑन साइडला चालला ज्युनियर ओमकार डीप मध्ये. डबलला चान्स. थ्रो चांगला आहे आणि इकडे आता आपण पाहतोय टीम एम्पायरची मदत घेतली जाईल डिसिजन साठी. फक्त एवढं सांगा प्लेयर्स कौसा टीम पाणी पाहिजे तुम्हाला? पाहिजे नको? पाहिजे. चला 12th मॅन लवकर घेऊन जा पाणी. डिसिजन जरूर क्लोज आहे. तो आपल्याला टीम एम्पायर सांगतील 2 धावा पूर्ण आहेत की नाही आहेत. बॅटर आउट. टीम एम्पायरचा सिग्नल आला. एकच धाव भेटणार आहे. 32 धावा बनल्या आणि 32 ला विकेट. तिसरी आलेली आहे. 4 ओव्हरचा खेळ संपला. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 32. 32 धावा. 4 ओव्हरचा खेळ संपला. चांगला खेळ केला आणि फार वेगाने इकडे षटक टाकत असताना आपण कौसा टीमला पाहतात. खास करून शेवटची जी ओव्हर होती 13 आलेल्या. त्यामुळे कोणी टीम जरूर या मॅच मध्ये पहिल्या डावामध्ये आता पुन्हा एकदा ती तयारी दाखवते की आम्हाला चांगली धावसंख्या बनवायची आहे. निदेश नवीन बॅटर आहे. हर्ष टकले लास्ट ओव्हर मध्ये आहेत. चला आता जास्त वेळ तुम्हाला घ्यायचा नाही प्लीज. यानंतरही आपल्याला 5 मॅचेस कव्हर करायचे आहेत मित्रांनो आणि जवळपास 3 वाजलेले आहेत. सो प्लीज हरी अप. बॉल हवे ते सध्या. लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड ऑफ तिघही आले. बॉलला चान्स. संधी तर नो डाऊट होती. हातात बॉलही पडलं ओमकारचा. कॅच ड्रॉप झाली आणि धावा मिळालेल्या 2 धावांनी. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 34. 34 धावा धावफलकावरती. शेवटचा षटक प्रगतीपथावर आहे. हर्षला पण पाहतो या ओव्हर मध्ये. पुढचा बॉल खोला तिकडे येत. वाडीश लॉंगॉनकडे चाललाय. फारच वेगाने कॅप्टन आलेले बारक्या.
2 धावा इकडे, 2 धावांनी स्कोर पुढे जाईल. कमॉन्स ऑन 36. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक सध्या प्रगतीपथावर असताना हे शेवटचं टकले. ऑन साइडला खेचायचा होता, बॉल पडलाय. साळुंखे आता स्ट्रायकिंग एंडला आला. विकेट सॅक्रिफाईस केली जाते. नितेश बाद. स्कोर सध्या आपल्याला 36 पाहायला मिळतोय. बॉल आणि बाकी 3 आणि नवीन बॅटर आलेले आहेत. लखन साळवी बॅटिंग ऑर्डर मध्ये खरं तर आपण पाहतोय बॅटिंग ऑर्डर खोलवरती त्यांची. जय मल्हार कोणीसी 7-8 पर्यंत चांगले बॅटर आहेत, बट इकडे धावा झाल्या नाही. त्याचं प्रमुख कारण कौसाच्या बॉलिंग युनिटने केलेली बॉलिंग. स्टार्ट अगोदर करूच दिला नाही त्यांनी. 3 ओव्हरमध्ये फक्त धावा होतात 19. 4th ओव्हरमध्ये जरूर 13 आल्या. मात्र हे षटक देखील शांत चाललंय कारण 4च धावा आलेल्या आहेत. वा, हर्ष टकले पुन्हा एकदा लॉफ केलाय समोर. ओमकारने अडवलाय. वा, चांगली फिल्डिंग शरीराच्या साहाय्याने शेवटी, बिकॉज अगदी बाउन्स समोरच पडला होता. 2 इकडे मिळाल्या. 2 धावसंख्या पुढे जाईल. शेवटचा एक बॉल टार्गेट डिसाइड करणार आहे. 38 रन्स 38 धावा धावफलकावरती आहेत. टकले ऑन साइडला टर्न करतात. बॉल गॅप मध्ये चांगला फटका. लॉंग लेग मधून चौकार आलाय. लखनचा बॅट मधून शेवटचा संदेशाच बॅट मधून आणि चौकारासोबत डाव पहिला संपला. 42 धावा बनलेल्या आहेत आणि 43 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे टीम गवदेवी कौसाला. वेळ जास्त घ्यायचा नाही. दोन्ही संघांना विनंती आहे क्षेत्ररक्षण लवकर सजवा. टीम खोणीसी ओपनिंग पेअर लगेचच पाठवायची. टीम गवदेवी कौसा छोटासा ब्रेक घेऊ आपण आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होते पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन समालोचक उपाध्यक्ष येतात नितीनजी कान सर. बर्फ के संग त्रेचाळीस धावांचं टार्गेट आता चेस करायचं या मॅच मध्ये आपण पाहतोय. 42 धावा खोली संघाने उभारल्या. चला कौसा संघ आपली सलामी जोडी लगेच पाठवायची. नाही गावदेवी अंकुश 11 कौसा सध्या फॉर्म मध्ये असणारा संघ आहे. बऱ्याचशा स्पर्धा चांगला खेळ केला. आज मात्र कल्पेश गुवारी नाही आहेत. त्याच्या अनुपस्थित बघायचे सलामी साठी ओमकार तर येतीलच. ज्युनियर ओमकार
आणि बघायचं त्याच्यासोबत आता कोणता फलंदाज बॅटिंगसाठी. ओमकार बॉल दिलेत बघा, लवकर लवकर चॉईस करा. या मॅचचा विजेता आणि खंबाळपाडामध्ये मॅच होईल 4 ओव्हरची. बघायचं तो संघ कोणता असेल. ज्युनियर ओंकार पाटील यांनी आदित्य टकले सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. 43-43 टार्गेट 30 बॉल मध्ये चेस करायचे आहेत. आकाशच्या स्पर्धेमध्ये सुद्धा परवा दिवशी सेमी फायनल पर्यंत मजल मारली होती. तोच कौशा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बघायचं या मॅच मध्ये 43 धावा चेस करायचे आहेत. नितीन येतात पहिल्या षटक घेऊन. नितीन फुलोरे पहिल्या दिवसात श्रीगणेश राशी 11 कोणी संघ सुपर 3 मध्ये काल ओमसाई आगासन. आजच्या दिवसात सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी संघाने 2 सामने जिंकलेत. कंबारपाडा संघाने 1 सामना जिंकलाय. तर बघायचा तिसरा संघ कोण असेल. त्यासाठी फास्ट घ्या जेणेकरून आपले सामने वेळेत होतील. फुलटॉस बॉल होता. मिडॉनवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. चांगली फिल्डिंग झाली. सिंगलने खातो घडले ते आधीने. ज्युनियर ओमकार पाटील येतात सेकंडला मात्र. लक्ष फारसं मोठं नाहीये मात्र जर चांगली बॉलिंग झाली तर पलटवार होऊ शकतो. आणि कोणी सी संघावर पाहिलं तर बॉलिंग चांगलीच असते नेहमी. नितीनची षटक खूप महत्वाचं असेल या मॅचमध्ये. नितीन फुलोरे फार एंडकडनं फुलटॉस बॉल होता. कबरच्या दिशेने खेळत आहेत आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. आला पहिल्या बॉलवरती चौकार ओमकारच्या बॅटमधून. सौरभ गांगुली भारतीय संघासाठी अनेक वर्ष हे फटके सहज खेळायचे. हलक्या हाताने खेळत आहेत. 1 धाव मात्र वेगाने पूर्ण केली जाते. माहिती आहे प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार येणार नाही. सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. ज्या प्रकारे मुंबईची लाईफ लाईन लोकल ट्रेन जी बंद पडली होती कोरोनाच्या काळामध्ये भरपूर संकट आली सर्वच नागरिकांना. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला चौकार षटकार मिळणार नाही. आणि ओंकारला हे माहिती आहे. शहरी फॉर्मॅट तो बऱ्याचशा स्पर्धा खेळत असतो आणि शहरी ज्यावेळी क्रिकेट तुम्ही खेळता त्यावेळी तुम्हाला सिंगल डबलची इथे चेंडू हवेत आहे. झेल ड्रॉप गलीमध्ये क्षेत्ररक्षक होते. झेल सुटलाय. बिंदास तिथे होते मात्र झेल बिंदास सोडलाय. 2 धावा इथे मिळाल्या. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 8 वरती. 43 पाठलाग करत असताना कौसा संघ तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. बाबूशेठ चषक मध्ये सुद्धा जबरदस्त खेळ आपण पाहिला होता. रनअप संघ होता. 1 सिंगल इथे मिळाली. धावसंख्या 9 वरती आपल्याला पाहायला मिळते. पॅनल्टी बाबूशेठ पाटील चषक मध्ये स्पर्धेमध्ये लागली. खरं तर 12 खेळाडूची 2 धावांची पॅनल्टी आणि त्यानंतर काही खेळाडू नव्हते. तर बऱ्याच वेळा आपण बघूया कमी खेळाडू घेऊन सुद्धा आपण मैदानात बऱ्याच वेळा उतरतो. मात्र मॅनेजमेंट कमिटीकडनं ती पॅनल्टी मिळाली. पण सांगत होते की हरकत नाहीये. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत.
आधीचा प्रयत्न होता, दुसऱ्या धावेचा मात्र मिळणार नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आलेले आहेत. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 33 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. चला फिल्डिंग लगेच सेट करायचे. कोणी संघ वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. चोवीस बॉल 33 या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. आई गाव देबी अंकुश 11 कौसा टीम या मॅच मध्ये आपण पाहतोय. दहिसर मोरी त्यानंतर बाबू शेठ चषक दोन स्पर्धेमध्ये दोन स्पर्धेमध्ये एकाच दिवशी आपण फायनल मॅच मध्ये पाहिलं होतं. कौसा टीमला 8 फेब्रुवारी तो दिवस आपण पाहतोय. दहिसर मोरीची स्पर्धा तिथे हा संघ फायनल मध्ये. त्यानंतर बाबू शेठ पाटील चषक त्याही स्पर्धेमध्ये फायनल मध्ये. दुसरा माईक करणकडे. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात पॉइंटच्या दिशेने खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत. बॉल नाही थांबणार. सीमा पार. ओमकार पाटीलच्या बॅटमधून आलाय चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. 14 धावा आपण मध्ये. कौसा म्हटल्यानंतर बैलगाडी क्षेत्र शिवरामजी टकले साहेब हे नाव भरपूर चर्चेत राहिलं. आज आपल्यामध्ये नाही आहेत मात्र त्यांच्या नावाची चर्चा सातत्याने. त्यांच्याच नावाने स्पर्धा सुद्धा फुटीपची सध्या सुरू आहे. परमपूज्य स्वामी डिकेदास महाराज क्रीडांगण डायगरच्या मैदानामध्ये मात्र हा बॉल कव्हरच्या दिशेने सीमा पार जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार. अठरा धावा धावल आपला पारामित आहेत. आणि याच फटक्यांसाठी ओंकार पाटील ओळखले जातात. खराब बॉलवरती बऱ्याच वेळा षटकारही मारतात मात्र जास्तीत जास्त चौकार त्यांच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळतात. अठरा धावा झाल्यात. हाही हलक्या हाताने घेत आहे. सॉफ्टवेअरचा वापर केलाय. पुश करो खुश रहो. एक धाव इथे वेगाने पूर्ण केली जाते. 19 धावा धापलकवते आपल्या पाहायला मिळत आहेत. येणारे 21 चेंडू 24 धावांची गरज या मॅच मध्ये. 21 चेंडू 24 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत. मॅच सोपी झाली कौसा टीम साठी. टेनिस बॉल क्रिकेट सातत्याने कौसा गाव म्हटल्यानंतर शहरी फॉर्मॅट सुद्धा बरेचसे खेळाडू या टीमचे सातत्याने क्रिकेट खेळत असतात. साईडला खेळायचं तर चेंडूवर बॅटचा संपर्क झाला नाही. वेग प्रचंड आहे. लखनकडे वेग प्रचंड पाहायला मिळतोय. डॉट बॉलची ती समाप्ती. धावसंख्या स्थिर 19. 43 धावा चेस करायचे आहेत. बॅकफुटला गेले. पंच केलाय. पॉइंटच्या वरून सीमा पार चौकार.
23 धावा झाल्यात. 20 धावा तर या मॅच मध्ये करायचे आहेत. मॅच सोपी झाली कौसा टीमसाठी. आई चेंडू फायनलच्या दिशेने खेळत आहेत. तिथे चांगली फिल्डिंग झालेली आहे. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होईल. 2 षटका धावसंख्या आपण पाहिली तर 23. चेंडू शिल्लक आहेत. 18 धावा करायचे आहेत. 20. तेवीस धावा झाल्यात. 20 धावा अजूनही करायचे आहेत. नितीन येतात दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. चला फिल्डिंग लगेच सेट करा. कोणी संघ वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. अठरा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 20 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. आता नितीन आलेत दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. 42 धावा उभारला होता कोणी संघाने. फुलटॉस बॉल होता. फक्त दिशा दिली आहे पॉइंटच्या दिशेने. पॉइंट आणि कव्हरच्या मधून मात्र फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरी पूर्ण होईल का? जबरदस्त फिल्डिंग. यश ती देऊ दे. 3 धावा मिळाल्यात. धावसंख्या 26. बॅटिंग करण्यासाठी पहिली विकेट गमावली कौसा टीमने. 26 या धावसंख्येवरती. अभि आले फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक एक सिंगल तिथे मिळेल. धावसंख्या 27. राईटी लेफ्टी बॅट्समन आहे त्यामुळे फिल्डिंग मध्ये काही चेंजेस. अमोल पालेला तुम्ही पंचांच्या भूमिकेत पाहतायत. प्रचंड मेहनत. क्रिकेट ज्यावेळी खेळतात तेव्हाही मेहनत असते. स्पर्धा आयोजित केल्यानंतर मेहनत असते. नितीन इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. बॉल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावसंख्या आपण पाहिली तर 33 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 धावांची अजूनही गरज. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये. 1 धाव पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा सहज मिळतील. धावा झाल्यात 35. 43 धावांचा पाठलाग असताना 35 धावा धावपलकोते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आठ धावांची गरज आहे. या ओव्हर मधला शेवटचा बॉल आहे. 13 बॉल 8. अमोल पाणी बसेल तर आज मागणी करत आम्ही 12 खेळाडूला पाठवू. नंतर मॅच कंटिन्यू करायची. कंबालपाड्याच्या कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. या मॅचचा विजेता आणि कंबालपाड्यामध्ये मॅच होईल. आता मात्र चेंडू हवेत आहे. गोलंदाज स्वतः झेल खाली येत आहेत. चेंडू शिल्लक आहेत 12. धावा करायचे आहेत 8. टकले आले बॅटिंग करण्यासाठी. 12 बॉल मध्ये 8 करायचे अजूनही.
साईल आलेत गोलंदाजी करण्यासाठी. विराज ठाकूर येत आहेत, निखिल फाडील येत आहेत, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आमचे सोनारपाड्याचे. चांगला चेंडू होता, आपण पाहतोय नॉकआउटवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आले, सिंगल मिळाले. मोठ्या फटक्यांची गरज नाहीये, सिंगल डबल मॅच जिंकता येईल माहिती आहे कौसा टीमला. अजय ठाकूर सर त्यांचे हार्दिक स्वागत. 36 धावा झाल्यात. डॉन साईडला खेळायचं होतं, मग लगेचच विचारला गोलंदाज साहिलने. पंचीर अमोल सुद्धा विचारत आहेत. कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ नये हाच आयोजकांचा नेहमी प्रयत्न असतो. कोणतीही स्पर्धा असल्यानंतर बऱ्याच वेळा बॉल लागण्याचे चान्सेस असतात, बऱ्याच वेळा फिल्डिंग करताना कॉल दिल्याने धडक होते. साहिलचा पुढचा बॉल. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला होता, मध्ये एक धाव वेगाने पूर्ण केली आहे. चांगली फिल्डिंग आहे. 37 धावा झाल्या, 6 धावांची अजूनही गरज आहे. अभिजित आणि विजय 9 चेंडूमध्ये 6 करायचे आहेत. टार्गेट फारसं मोठं नव्हतं, त्यामुळे सिंगल डबलला प्राधान्य. त्यानंतर खराब बॉल होती, चौकार षटकार ओमकारच्या बॅटमधून तुम्ही पाहिले. 9 चेंडू 6 धावांची गरज. झेल दिले रिव्ह्यू घेण्यात आलेले. फलंदाज दानसिंग ऑन द विकेट पुढे आले की हे पाहावं लागेल. नो बॉल असे टीव्ही अंपायर सांगतायत. हाईट फॅक्टर 1+1 2 धावा. हाईट फॅक्टर जास्त आहे. 4 धावांची तर गरज आहे. आता विजय टकले स्ट्राईक खेळलेत. येणारा चेंडू फ्रीट असेल. इथे मात्र फटका चांगला आहे, फ्रीटचा बॉल आहे. विजय टकले सुद्धा विसरून गेले की फ्रीट आहे. 1 धाव इथे मिळाली. धावा झाल्या 40. आता या मॅच मध्ये फक्त 3 धावा विजयापासून दूर आहे तो कौसा संघ. 8 चेंडू 3 धावांची गरज. या मॅचचा विजेता आणि खंबाळपणामध्ये लगेचच आपण टॉस करणार आहोत. इथे मात्र फटका चांगला आहे. फाईन लेगच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे आणि विजयाचा चौकार आला आणि सामना जिंकलाय आई गाव दिव्य अंकुश 11 कौसा टीमने. अभिनंदन. चला टॉस साठी लगेच या. योगेश फौजदार टॉस साठी या लगेच. ज्युनियर ओमकार आपण या. टॉस सुद्धा होईल. ज्युनियर ओमकारला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही दिला जाईल. बाराम पाटील साहेबांच्या शुभास आपण करूया टॉस. खंबाळपाड्याचे कॅप्टन आलेले आहेत. योगेश फौजदार येतात कौसा टीमचे कॅप्टन. मॅच 4 ओव्हरची असेल. अगोदर मॅच आपण करूया टॉस आणि त्यानंतर ज्युनियर ओमकारला देऊया मॅन ऑफ द मॅच. सोयम खाडे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला योगेशला आपण पाहतोय. 4 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही टीम्स त्याची नोंद घ्या. बाराम पाटील साहेबांच्या शुभासे हा टॉस केला होता. आमचे मित्र विकासजी पाटील यांचे पिताश्री.
खाली गेल्या त्या मी आधीच सांगितलं होतं. ओमकार, आपण या मॅन ऑफ द मॅच.